हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 4 जूनचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू। पार्थ, जीवा, नंदिनी, काव्या पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये जायला निघतात। तर जीवाला गाडीत सारखं आठवत असतं की नंदिनी त्याला बोललेली असते की तुमचा वाढदिवस पनवेलच्या फार्म हाऊसवरच होणार आणि त्यांना काव्याही बोललेली आठवते की तुझा उद्याचा वाढदिवस आयुष्यात सगळ्यात लक्षात राहणारा वाढदिवस असेल। जीवाला या गोष्टींची सगळं आठवून धाकधूक होत असते। तेव्हा जीवाला घाम फुटतो आणि जीवाला हेही आठवतं की काव्याने त्याच्या लग्नाआधीचा वाढदिवस कसा साजरा केला होता। तेव्हा जीवा मनात बोलतो की माझ्या आधी तिथे काका आधी पोचला ना तर वाट लागेल माझी। तेव्हा काव्याकडे चिप्स असतात आणि काव्या पटकन चिप्सचा डब्बा उघडते आणि बोलते बड्डे बॉय चिप्स। तेव्हा जीवा काहीच बोलत नाही। तेव्हा पार्थ बोलतो अरे घे, तुझ्या आवडीचे चिप्स आहेत घे। तेव्हा जीवा बोलतो नाही नको। तेवढ्यात काव्य टॉन्ट करते असू दे, बहुतेक आवडी बदलल्या असतील आता। इकडे मिथुन पनवेलच्या फार्म हाऊसवर पोचले। मिथुन रूम साफ करायला आधी आलेला असतो। नंदिनी जीवाकडे बघते। नंदिनीला कळलेलं असतं की जीवा थोडाफार काहीतरी गोंधळलेला आहे। तेव्हा नंदिनी जीवाला बोलते जीवा तुम्ही ठीक आहात ना, काय झालं? तेव्हा नंदिनी बोलते नाही, गाडीत बसल्यापासून तुम्ही काहीच बोललेलं नाही आहात। तेव्हा पार्थी बोलतो तेच तर, तू देशमुखांची शान आहे। तेव्हा पार्थी दोघींना सांगत असतो की तुम्हाला सांगतो आम्ही जेव्हा प्रवास करायला निघतो ना तर या जीवाची भंकस चाललेली असते आणि मिथुन काका त्यांच्या जोडीला आहेच, या दोघांची टीम असते म्हणून। जीवाला फुल घाम फुटलेला असतो। जीवा घाम पुसत असतो। तेव्हा पार्थ बोलतो जीवा एसी फुल चालू आहे आणि तुला घाम? तेव्हा जीवा बोलतो नाही मी ओके। तेव्हा नंदिनी बोलते नाही जीवा खरंच सांगा, बरं वाटत नाही का तुम्हाला? तेव्हा काव्या बोलते त्यांना बरं वाटत नसेल तर मी खरं सांगते पार्थ, पुढे मेडिकल असेल आपण औषध घेऊ ना त्यांच्यासाठी। असं काव्य बोलल्यावर पार्थ म्हणतो नाही आहे पुढे मेडिकल, थांबवतो मी। तेव्हा जीवा बोलतो नाही गाडी कुठेही थांबायची गरज नाहीये, आपण लवकरात लवकर फार्म हाऊसला पोहोचू। तेव्हा पार्थ बोलतो अरे हो हो हो, सगळ्यात जास्त तूच एक्सायटेड दिसतोय। तेव्हा जीवा मनात बोलतो एक्सायटेड, इथे भीतीने हार्ट अटॅक यायची वेळ आली आहे। या काकाला पण निघाल्यापासून किती फोन केले, त्याचा फोनच लागत नाहीये। जीवा गोंधळत असतो, मनात बोलत असतो की काय चाललं असेल नक्की तिथे, त्याच्या हाताला काही लागलं नसेल ना। काव्या जीवाकडे बघत असते। इकडे मिथुन फार्म हाऊसची साफसफाई करत असतो, तेवढ्यात त्याचा फोन वाजतो। इकडे मिथुनला मानिनी कॉल करते आणि विचारत असते की काय कसं चाललंय म्हणून। तेव्हा मानिनी मिथुनला थँक्यू बोलत असते की तुम्ही तिथे आहात म्हणून सगळं होतंय। मिथुन सगळ्या रूम आवरत असतो, आता जीवाची रूम आणि हॉलच बाकी असतो। मानिनी मिथुनला सांगत असते की आज खूप पॉझिटिव्ह वाटते, जीवाच्या या वाढदिवसानिमित्त या चौघांमधला गुंता सुटेल बघा। फोन ठेवल्यानंतर मिथुन जीवाची रूम साफ करायला निघतो आणि जीवाच्या रूमचं लॉक खोलतो। रूमचा दरवाजा खोलून मिथुन आतमध्ये सगळं काही बघतो आणि तिथेच थांबतो। इकडे हे चौघही फार्म हाऊसवर पोहोचतात। जीवा सगळ्यात पहिले गाडीतनं उतरतो आणि पळत पळत फार्म हाऊसकडे जायला निघतो। तेव्हा पार्थ, नंदिनी आणि काव्या बघतच असतात। काव्याला हसायला येत असतं। मिथुन रूममध्ये काव्याचे फोटो बघतो आणि जीवाही पटकन त्याच्या रूमकडे जायला पळत पळत निघतो। जीवा जाऊन मिथुन जवळ उभं राहतो। मिथुन आणि जीवा एकमेकांकडे बघतात आणि पूर्ण रूममध्ये बघतात, कारण की याआधी जीवा आणि काव्याचा जो बर्थडे सेलिब्रेशन झालेलं असतं त्याचे सगळे फोटो जीवा आणि काव्याच्या आतमध्ये रूममध्ये असतात। मिथुन गोल फिरून पूर्ण रूम बघतो आणि जीवाकडे बघतो। तेव्हा मिथुन जीवाला विचारतो हे काय जीवा, तुझं आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम होतं? तेव्हा जीवा बोलतो तू का आलास? तेव्हा मिथुन बोलतो अरे का आलास म्हणून काय विचारतो तू मला? मिथुन बोलतो अरे तुझ्या चौघांच्या नात्यांचा गुंता सोडवायला मी आलोय इथे, आणि इथे आल्यावर जे मला दिसलं गुंता वाढत चाललाय आणि गुंता कुणामुळे आणि कशामुळे होतोय। तेव्हा मिथुन बोलतो की अरे तू निदान तुझ्याबद्दल आणि काव्याबद्दल सांगायचं आणि आता तरी काय पटापटा बोलायचं। जीवा मिथुनला शांत करतो आणि बोलतो सांगतो सगळं सांगतो, पण आत्ता आधी आपण हे सगळं काढूयात का? जर पार्थ आणि नंदिनीला कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, प्लीज लपूयात का हे सगळं? तेवढे तिथे काव्य येते आणि बोलते इट्स टू लेट जीवा, आता लपवाछपवी करून काही उपयोग नाहीये। तेवढ्या तिथे पार्थ आणि नंदिनीही येतात। नंदिनी काव्याकडे बघते, जीवाकडे बघते, जीवा खाली मान घालतो। नंदिनीचं आणि पार्थचंही लक्ष काव्य जीवाच्या फोटोंकडे जातात। तेव्हा नंदिनी बोलते जीवा म्हणजे तुमच्या छातीवरचं टॅटू माझ्या बहिणीच्या नावाचं आहे? तेव्हा नंदिनी बोलते काव्याच्या नावाचा? तेव्हा नंदिनी बोलते आणि इतके दिवस खोटं बोललात तुम्ही माझ्याशी? जीवा खाली मान घालतो। पार्थही काव्याला बोलतो की यासाठी तुम्हाला माझ्याकडून डिवोर्स हवा होता? तेव्हा पार्थ बोलतो हो ना? तेव्हा काव्या बोलते हो। तेव्हा काव्या बोलते ताई आणि पार्थ, माझं आणि जीवाचं एकमेकांवर गेल्या वर्षभरापासून प्रेम होतं आणि अजूनही आहे। तेव्हा काव्या बोलते हा आमच्यातला गोड भूतकाळ या क्रॉस मॅरेजमुळे आम्हाला सांगता आला नाही, लपून ठेवावा लागला। जेव्हा मला लग्नात पण सांगत होता की बाहेर जाऊन आपण सगळ्यांना सांगू, पण त्या दिवशी हिंमत नाही झाली माझी ताई, पण आज ती वेळ आली। तेव्हा काव्या बोलते मी खरंच हात जोडते तुमच्यासमोर, पण आता ती वेळ आली आहे ना, आता तुम्हा सगळ्यांना कळलं आहे ना, पण आता प्लीज लवकरात लवकर हे सगळं स्वीकारा।
तेव्हा काव्य बोलते हे सगळ्यांसमोर बोलायची हिंमत नव्हती म्हणून मी आज तुम्हाला काही करून हे सांगायचं ठरवलं होतं. तेव्हा काव्य बोलते त्यामुळे प्लीज आता तुम्ही दोघं मला आणि जीवाला समजून घ्या. तेव्हा काव्य बोलते हे बघा आमच्या बाबतीत लग्नानंतर प्रेम शक्यच नाही आहे. तेव्हा काव्य बोलते कारण आमचं एकमेकांवर तितकंच अजूनही प्रेम आहे. तेव्हा काव्य बोलते जेव्हा तू बोल ना, सांग ना, सगळ्यांना सांग तुझं आणि माझ्यावर प्रेम आहे ना. जीवा पाड प्रेम करतो, जीवा माझ्यावर सांगणार आहे. तेव्हा जेव्हा खाली बघतो नंदिनीकडे बघतो तेव्हा नंदिनी बोलते तुम्ही आणि काव्या. तेव्हा नंदिनी बोलते म्हणजे गेल्या 1 महिनाभर माझी आणि पार्थची फसवणूक केली तुम्ही दोघांनी. तेव्हा नंदिनी बोलते जीवा मी आधीही तुम्हाला सांगितलं होतं एक वेळ माझं झालेलं नुकसान मी सहन करू शकते पण माझी झालेली फसवणूक मी सहन करू शकत नाही. तरीसुद्धा गेली 1 महिना इतकी मोठी फसवणूक करताय तुम्ही माझी. तुम्हाला एकदासुद्धा सांगावं नाही वाटलं मला. प्रत्येक क्षणी माझा तिरस्कार करत राहिलात ते ह्याच कारणामुळे का? अहो मग हे कारण मला याआधी का नाही सांगितलं तुम्ही. तेव्हा नंदिनी बोलते आज सगळ्या नात्यांमध्ये फुल ठरली आहे मी. माझी बहीण तिचं एखाद्यावरती असलेलं प्रेम ती माझ्याशी मोकळेपणाने बोलूही शकत नसेल तर बहीण म्हणून मी कुठेतरी कमीच पडले ना. तेव्हा नंदिनी बोलते नाही हरले मी, आज पूर्णपणे हरले मी. तेव्हा नंदिनीला चक्कर यायला लागतात. नंदिनी चक्कर येऊन कोसळणार तेवढ्यात तिला पार्थ पकडतो आणि जेव्हा जोरात ओरडतात नंदिनी आणि जेव्हा हे सगळं स्वप्न बघत असतो जेव्हा गाडीत असतो आणि गाडीतच जोरात ओरडतो नंदिनी. तेव्हा पार्थ विचारतो काय झालं. तेव्हा नंदिनी बोलते जीवा काय झालं, तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा जीवा नंदिनीला बोलतो तू ठीक आहेस ना. तेव्हा नंदिनी बोलते की मी ठीक आहे, तू पाणी घ्या बरं, तुम्हाला काय झालं. तेव्हा जीवा बोलतो नाही पाणी नको आहे. तेव्हा जीवा बोलतो ते मी भयंकर स्वप्न पाहिलं त्यात तुला. तेवढ्यात काव्य विचारते काय. तेव्हा काव्या बोलते काय झालं नंदिनी ताईला. तेव्हा जीवा बोलतो काही नाही. तेव्हा पार्थ हसतो आणि बोलतो काहीही झालेलं नाही तुझ्या बायकोला, निवांत गप्पा मारत बसल्या आहेत त्या, स्वप्न बघतोय दिवसा ढवळ्या. तेवढ्यात वसू इकडे मानिनीकडे येते. तेव्हा मानिनी तिला सांगत असते की आज घरात कोणी नाही ना, मग जरा निवांत पडले होते, घरात शांत आहे ना. तेव्हा वसू बोलते आत्ताच तरी शांत आहे, पुढचं पुढे. तेव्हा मानिनी बोलते काही म्हणालात. तेव्हा वसू टॉपिक चेंज करते आणि बोलते संध्याकाळी काय बेत आहे जेवणाचा. तेव्हा मानिनी बोलते अजून ठरवलं नाही आहे मी. तेव्हा वसू आणि मानिनी हसत असतात की मंजूला आज हुक्की आली आहे स्वयंपाक करायची. तेव्हा मानिनी बोलते नाही नको. तेव्हा वसू बोलते तिच्याकडे एक नवीन रेसिपी आहे, तिला ती ट्राय आउट करायची आहे. काय तर म्हणे स्ट्रॉबेरी घातलेली बिर्याणी. इकडे काव्य पार्थला विचारते पार्थ अजून किती वेळ तुमचं फार्म हाऊस यायला. तेव्हा पार्थ बोलतो फक्त 10 मिनिट. तेव्हा काव्य जीवाकडे बोलून बोलते हो ना मग पळवा ना गाडी, आधीच उशीर झालाय त्यात अजून उशीर नको. पार्थ बोलतो तेव्हा काव्य बोलते नाही तुमचं पनवेलचं फार्म हाऊस बघायला मी खूप एक्सायटेड आहे ना म्हणून. नंदिनी बोलते मी सुद्धा. तेव्हा पार्थ बोलतो तुम्हाला माहिती आहे फार्म हाऊसमध्ये सगळ्यात जास्त बघण्याची गोष्ट कुठली तर ती म्हणजे जीवाची रूम. पार्थ बोलतो काय मस्त सेटअप करून ठेवला आहे त्यांनी. तेव्हा नंदिनी बोलते अच्छा असं असेल तर मी सुद्धा जीवांची रूम बघायला खूप एक्सायटेड आहे. तेव्हा काव्य बोलते मी सुद्धा. तेव्हा जीवा मनात बोलतो फक्त 10 मिनिट उरले फार्म हाऊस बघण्यासाठी. नाही म्हणता मरण गळ्याशी आलंय माझ्या. आता सगळे तिथे पोहोचल्यावर नक्की काय होणार आहे आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.